नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 11 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. चला आपण पहिला प्रश्न बघू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच राज्यसभेवर कोणाची नियुक्ती केली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे हरिवंश नारायण सिंग. हरिवंश नारायण सिंग. तर हा परीक्षे दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनुभवी संसदपटू हरिवंश नारायण सिंग यांची राज्यसभेवर नियुक्ती केली. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ही नियुक्ती राज्यघटनेच्या कलम 80 अंतर्गत करण्यात आली आहे. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा, कलम 80, ज्यानुसार राष्ट्रपतींना 12 सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार असतो. तर कलम 80 अंतर्गत 12 सदस्यांची नियुक्ती करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार असतो. तर हरिवंश नारायण सिंग यांनी यापूर्वी राज्यसभेचे उपसभापती म्हणूनही महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे. चला आपण पुढील प्रश्न बघू. विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदारांचे स्वागत करण्यासाठी नीला नावाचा रोबोट कोणत्या केंद्रशासित प्रदेशात तैनात करण्यात आला होता? याचे योग्य उत्तर आहे पुद्दुचेरी. तर पुद्दुचेरी निवडणूक आयोगाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेषतः तरुण मतदारांसाठी नीला नावाचा रोबोट वापरला होता. तर नीला हा रोबोट मतदारांचे स्वागत करत होता आणि त्यांना केंद्राची माहिती देत होता. तर रोबोटचे नाव आहे नीला. पुढील प्रश्न. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समिती म्हणजे CESCR वर कोणाची पुन्हा निवड झाली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे प्रीती सरन. तर CESCR चा फुल फॉर्म आहे कमिटी ऑन इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल राईट्स. तर भारताच्या राजदूत प्रीती सरन यांची 2027 ते 2030 या काळासाठी या महत्वाच्या समितीवर फेरनिवड झाली आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क संस्थांमध्ये भारताचे स्थान अधिक मजबूत होईल. भारताला पहिला कसोटी विजय मिळवून देणाऱ्या संघातील शेवटचे हयात असलेले खेळाडू कोण होते, ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे CD गोपीनाथ. तर CD गोपीनाथ हे भारताच्या 1952 मधील पहिल्या ऐतिहासिक कसोटी विजयातील शेवटचे हयात असलेले सदस्य होते. त्यांचे वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले असून त्यावेळी ते जगातील सर्वात दुसरे वयोवृद्ध हयात कसोटी क्रिकेटपटू होते. तर भारताने आपला पहिला कसोटी विजय फेब्रुवारी 1952 मध्ये चेन्नई येथे इंग्लंड विरुद्ध मिळवला होता. तर या ऐतिहासिक सामन्यात गोपीनाथ यांनी फलंदाजी करताना 35 धावांचे महत्वाचे योगदान दिले होते. तर परीक्षेच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. जम्मू आणि काश्मीर मधील कोणत्या जिल्ह्यात भूकंपीय वेधशाळा सिस्मोलॉजिकल ऑब्झर्वेटरी स्थापन केली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे किश्तवार. तर केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी किश्तवारमध्ये भूकंपीय वेधशाळा आणि डोडा जिल्ह्यात डॉपलर हवामान रडार बसवण्याची घोषणा केली आहे. यामुळे हिमालयीन क्षेत्रातील भूकंपाचे अचूक निरीक्षण करणे आणि हवामानाचा अंदाज वर्तवणे सोपे होईल. तर पुढील प्रश्न आपण बघू. एप्रिल 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात 40,175 कोटी रुपयांच्या 2 मोठ्या जलविद्युत प्रकल्पांना मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. तर पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने अरुणाचल प्रदेशातील कलाई 2 आणि कमला या 2 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. कलाई 2 आणि कमला या 2 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. तर या महाप्रकल्पांमुळे ईशान्य भारतातील ऊर्जेची सुरक्षितता वाढण्यास आणि शाश्वत विकासाला मोठी मदत होईल. चला आपण आता पुढील प्रश्न बघू. भारताने कोणत्या वर्षीची COP33 हवामान परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव मागे घेतला आहे? तर भारताने कोणत्या वर्षीची COP33 परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव मागे घेतला आहे? याचे योग्य उत्तर आहे 2028. तर एप्रिल 2026 मध्ये भारताने 2028 ची COP33 परिषद म्हणजे COP33 परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव अधिकृतपणे मागे घेतला. भारताच्या माघारीनंतर आता दक्षिण कोरिया हा या परिषदेच्या यजमान पदासाठी
एकमेव दावेदार उरला आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जे प्रश्न बघितले त्याची शॉर्ट मध्ये आपण समरी बघू. तर राज्यसभेवर हरिवंश नारायण सिंग यांची कलम 80 अंतर्गत नियुक्ती करण्यात आली. तर पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत रोबोट नीला नावाचा रोबोट हा तैनात करण्यात आला. तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या CESCR समितीवर प्रीती सरन यांची 2027 ते 30 साठी फेरनिवड करण्यात आली. तर पहिले कसोटी विजेतेपद विजेतेपद जे भारताने 1952 मध्ये जिंकले होते त्या संघाचे सदस्य होते CD गोपीनाथ यांचे नुकतेच निधन झाले. तर किश्तवार जिल्ह्यात भूकंपीय वेधशाळा स्थापन करण्यात आली आहे जे जम्मू काश्मीर मध्ये आहे. तर अरुणाचल प्रदेशमध्ये कलाई 2 आणि कमला हे नवीन जलविद्युत प्रकल्प स्थापन करण्यात आले. तर COP33 हवामान परिषद भारताने 2028 च्या या हवामान परिषदेच्या यजमान पदाचा प्रस्ताव मागे घेतला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कसे वाटले आजचे प्रश्न? तुम्हाला जर आजचे प्रश्न आवडले असतील तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला अशाच टॉपिक्सवर नवीन व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.